बघा, एका विक्रेत्याने 1 रुपयात 6 चॉकलेट्स खरेदी केले. व्यवहारात 20% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयास किती चॉकलेट्स विकावेत? प्रश्न सोडवायचा कसा सर? व्यवहारामध्ये 20% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयास किती चॉकलेट्स विकावेत? त्याला व्यवहारामध्ये 20% नफा हवा. हा 20% नफा मांडत असताना याची अपूर्णांक स्वरूपात मांडणी 20/100 अशी केली जाते. लक्ष द्या. म्हणजे हे 20 म्हणजे काय हो तर नफा आणि 100 म्हणजे काय तर खरेदी. लक्ष द्या. याला तुम्ही संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकता. 20×1 20, 20×5 100 म्हणजे 1 गुणोत्तर येईल नफ्याचं, 5 गुणोत्तर येईल खरेदीचं. लक्ष द्या. मग इथं गुणोत्तर लक्ष द्या, वाटल्यास मांडा 1/5. 1 नफा गुणोत्तर 5 खरेदीचं गुणोत्तर. लक्ष द्या. हे गुणोत्तर आणि हा रेशो मांडा. इथं 1 गुणोत्तर म्हणजे 20, तर इथं 100 खरेदी म्हणजे किती असा प्रश्न करा. 1 चा गुणाकार 100 सोबत छेदस्थानी 20 करा. हा भाग लेकरांनो 5 न जातो म्हणजे 1×5 अर्थात 5 हे या प्रश्नाचं उत्तर. त्याने 1 रुपयास किती चॉकलेट्स विकावेत? तर 5 चॉकलेट्स हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.